या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं ते म्हणजे गॅमा ऑफ 1/2 स्क्वेअर रूट ऑफ पायशी कशा पद्धतीने इक्वल येणार आहे. गॅमा ऑफ 1/2 ची व्हॅल्यू स्क्वेअर रूट ऑफ पाय असते हे आपण या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता ह्यासाठी आपल्याला यूज करायचा आहे फर्स्ट डेफिनेशनचा. बाय डेफिनेशन आपल्याला माहित आहे की गॅमा ऑफ n हे जे आहे ते इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी x रेस टू n मायनस 1 e रेस टू मायनस x dx हे इंटिग्रल आहे. ह्या इंटिग्रलची व्हॅल्यू गॅमा ऑफ n मिळते. तर या ठिकाणी गॅमा ऑफ 1/2 काय मिळणार आहे, तर n च्या ठिकाणी आपण व्हॅल्यू 1/2 पुट केल्यानंतर हे इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी x रेस टू 1/2 मायनस 1 e रेस टू मायनस x dx. आता 1/2 मायनस 1 जर केलं तर त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे मायनस 1/2. हाफ मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर मायनस हाफ मिळणार आहे आपल्याला. तर या ठिकाणी x रेस टू मायनस 1/2 e रेस टू मायनस x dx. आता ह्याच्यामध्ये आपण करूया सबस्टिट्यूशन. पुट x इज इक्वल टू यू स्क्वेअर. आता ह्याला डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू u तर dx अपॉन du इज इक्वल टू 2u या पद्धतीने मिळणार आहे. आणि देअरफॉर dx इज इक्वल टू 2u du. आता या ठिकाणी लिमिट्स जर पाहिले तर x ज्यावेळेस 0 कडे जातोय त्यावेळेस u स्क्वेअर 0 कडे अप्रोच करतोय म्हणजेच u 0 कडे अप्रोच करणार आहे. आणि ज्या केसमध्ये x इन्फिनिटी चाललाय त्या केसमध्ये u स्क्वेअर इन्फिनिटी कडे अँड सो u ऑल्सो अप्रोचेस टू इन्फिनिटी. तर या पद्धतीने 0 टू इन्फिनिटी x असेल तर त्या केसमध्ये u देखील 0 टू इन्फिनिटी मध्ये लाय होणार आहे. आणि x ची व्हॅल्यू आपण u स्क्वेअर सबस्टिट्यूट करतोय तर x रेस टू मायनस 1/2 म्हणजे u स्क्वेअर रेस टू मायनस 1/2 विच इज u रेस टू मायनस 1 आणि e रेस टू मायनस x इज इक्वल टू e रेस टू मायनस u स्क्वेअर आणि dx इज इक्वल टू 2u du. हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर आपल्याला गॅमा ऑफ 1/2 हेच इंटिग्रल जे आहे ते अशा पद्धतीने लिहिली की 0 टू इन्फिनिटी त्यानंतर x रेस टू मायनस 1/2 म्हणजे u स्क्वेअर रेस टू मायनस 1/2 म्हणजे u रेस टू मायनस 1. ठीक आहे. त्यानंतर e रेस टू मायनस x e रेस टू मायनस u स्क्वेअर dx इज इक्वल टू 2u du. ह्याच्यामध्ये u रेस टू मायनस 1 u चं मल्टिप्लिकेशन जे आहे ते 1 येणार आहे आणि 2 जो आहे तो आपण इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊ शकतो किंवा ऍज इट इज जरी आतमध्ये ठेवला तरी चालेल. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2 टाइम्स e रेस टू मायनस u स्क्वेअर du हे आपल्याला मिळणार आहे. आणि यामध्ये आपण हे फाइंड आउट करायचं की गॅमा ऑफ 1/2 इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ पाय. तर त्याचा फाइंड आउट करण्यासाठी आपण पुढे पोलर कोऑर्डिनेटचा यूज करणार आहे. त्यासाठी म्हणून आपण दुसऱ्या व्हेरिएबल मध्ये सुद्धा गॅमा ऑफ 1/2 ची व्हॅल्यू लिहून घ्यायची की गॅमा ऑफ 1/2 इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2 टाइम्स e रेस टू मायनस v स्क्वेअर dv. विथ रिस्पेक्ट टू इंटिग्रल आहे, विथ रिस्पेक्ट टू घेतलेलं आहे तीच व्हॅल्यू आपण घेतोय तर गॅमा ऑफ 1/2 आपल्याला या पद्धतीने लिहितील. आता नेक्स्ट आपल्याला पाहायचं की गॅमा ऑफ 1/2 चा स्क्वेअर. आता गॅमा ऑफ 1/2 स्क्वेअर म्हणजे गॅमा ऑफ 1/2 इंटू गॅमा ऑफ 1/2 ह्या दोन इंटिग्रलचं आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी 2 टाइम्स e रेस टू मायनस u स्क्वेअर du इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी 2 टाइम्स e रेस टू मायनस v स्क्वेअर dv हे मिळणार आहे. आणि हे जे आहे ते आपण एकत्रितपणे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये डबल इंटिग्रल फॉर्म मध्ये लिहिलं तर डबल इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी 2 into 2 4 e रेस टू मायनस स्क्वेअर e रेस टू मायनस v स्क्वेअर दोघांचा बेस सारखा आहे तर आपण त्या ठिकाणी ऍड करणार आहे त्या ठिकाणी पॉवर्स. तर e रेस टू मायनस u स्क्वेअर मायनस v स्क्वेअर विच इज e रेस टू मायनस u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर du dv. तर या पद्धतीने मिळालं. आता हे डबल इंटिग्रल जे आहे ते आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण चेंज ऑफ व्हेरिएबल्स यूज करणार आहे आणि चेंजिंग व्हेरिएबल्स टू त्या ठिकाणी पोलर कोऑर्डिनेट्स आपल्याला चेंजिंग uv टू पोलर कोऑर्डिनेट्स आपण u ची व्हॅल्यू r cos थिटा v ची व्हॅल्यू r sin थिटा ही पुट केल्यानंतर आपल्याला du dv जो आहे तर तो r dr d थिटा शी इक्वल मिळणार आहे. आणि याच्यामध्ये r जो आहे तो 0 टू इन्फिनिटी मध्ये लाय होतो इन्फिनिटी मध्ये लाय होतोय आणि थिटा जो आहे तो 0 टू π/2 मध्ये लाय होतोय. ह्याच्या रिलेटेड आपण व्हिडिओ दुसरी पाहणार आहे त्याच्यामध्ये चेंजिंग पोलर कोऑर्डिनेट्स रिलेटेड आपल्याला पाहायचंय. जस्ट या ठिकाणी du dv r dr d थिटा हे होतंय हे आपण घेणार आहोत. आता या ठिकाणी गॅमा ऑफ 1/2 स्क्वेअर इज इक्वल टू डबल इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी या ठिकाणी
0 to इन्फिनिटी r ला होतोय आणि 0 to π/2 हा θ ला होतोय. आता 4 e raised to minus u square v square, तर त्या ठिकाणी u square v square जर पाहिलं तर r स्क्वेअर cos स्क्वेअर थिटा प्लस r स्क्वेअर sin स्क्वेअर थिटा, याच्यामधून r स्क्वेअर कॉमन घेतला तर cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा, जी की आयडेंटिटी आहे cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. देअरफॉर u स्क्वेअर प्लस v स्क्वेअर इज इक्वल टू r स्क्वेअर. सो e raised to minus r स्क्वेअर आणि du dv च्या ठिकाणी आपल्याला पुट करणार आहे r dr d थिटा. चेंजिंग व्हेरिएबल्स नुसार या पद्धतीने आपल्याला मिळणार आहे. आता हे जे इंटिग्रल आलेलं आहे ते आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये नेते. आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये नेत असताना याच्यामध्ये आपल्याला r चे टर्म्स एका ठिकाणी, थेटाच्या टर्म्स एका ठिकाणी न्यायचे आहेत. तर याच्यामध्ये आपण काय करूयात, तर हेच इंटिग्रल 0 टू इन्फिनिटी, आता e raised to minus r स्क्वेअर लागायचंय म्हणून आपण त्या ठिकाणी ह्यातील मायनस आर स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो -2r तो आपल्याला हवा आहे. त्यासाठी आपण ह्या 4 मध्ये 2 आणि मायनस साइन देत ते -2r e raised to minus r स्क्वेअर dr या पद्धतीने घेणार आहे. आता ह्याच्यामध्ये मायनस साइन आपण घेतलेलं आहे, ते साइन जे आहे ते आपण ऍडजस्ट करूयात या ठिकाणी, की हे इंटिग्रल जे आहे ते 0 टू पाय डी थिटा आणि याच्यामधून कॉन्स्टंट जो राहिला तो म्हणजे -2 सॉरी. तर या ठिकाणी -2 इंटू -2r विच इज 4r e raised to minus r स्क्वेअर dr या पद्धतीने आहे. आता याच्यामध्ये आपल्याला हे इंटिग्रल सिम्प्लिफाय करायचे. आपल्याला यासाठी इंटिग्रेशन 0 टू π/2 d थिटा विच इज थिटा 0 टू π/2 त्या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू जे आहे ते मिळणार आहे आणि त्याची व्हॅल्यू π/2 मिळणार आहे. ह्या इंटिग्रलची व्हॅल्यू π/2 या पद्धतीने मिळून जाईल. ठीक आहे, π/2 - 0 विच इज π/2. आणि या ठिकाणी ह्या इंटिग्रलची व्हॅल्यू पाहत असताना आपल्याला रिझल्ट माहित असणं अपेक्षित आहे की इंटिग्रेशन e raised to f of x into f dash of x dx is equal to e raised to f of x. हे इंटिग्रल जे आहे ते याची इक्वल येतं. हा एक स्टँडर्ड रिझल्ट आहे. तर या ठिकाणी e raised to minus r स्क्वेअर आणि -r स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह -2r, त्यामुळे हे जे इंटिग्रल आहे ते इक्वल टू आपल्याला e raised to minus r स्क्वेअर इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी या पद्धतीने पाहायला मिळेल. आणि ह्याची व्हॅल्यू जर पाहिली तर -2 टाइम्स इंटिग्रेशन e raised to minus r स्क्वेअर -2r ची व्हॅल्यू जी आहे ती e raised to minus r स्क्वेअर आणि अप्पर आणि लोअर लिमिट जर सबस्टिट्यूट केले तर e raised to minus इन्फिनिटी विच इज 0 आणि e raised to minus 0 म्हणजे e raised to 0 विच इज 1 या पद्धतीने मिळणार आहे. आणि ह्याच व्हॅल्यू जर आपण या ठिकाणी सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला -2 into -1 into π/2 which is pi, and therefore gamma 1/2 is equal to square root of pi. हे आपला रिक्वायर्ड रिझल्ट जो आहे तो मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपण बाय युझिंग डेफिनेशन, बाय युझिंग सम सबस्टिट्यूशन्स gamma 1/2 is equal to square root of pi हे दाखवतो. तर अशा पद्धतीने बऱ्यापैकी चेंज ऑफ व्हेरिएबल्स, डेफिनेशन, सबस्टिट्यूशन या गोष्टींचा यूज करत gamma 1/2 स्क्वेअर रूट ऑफ पाय दाखवते. आय होप या लेक्चरमध्ये आपल्याला समजलं असेल की कशा पद्धतीने gamma 1/2 स्क्वेअर रूट ऑफ पाय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग. थँक्यू.